ओम श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार. रविवारचंच काय स्पेशल तर अजून काय फिक्स केलेलं नाही. जेव्हा घरी येईल तेव्हा बघते. आता मी चालली मम्मीकडे, कारण की कपडे धुण्यासाठी पण आणि काम सुद्धा आहे मम्मीकडे. तर या भेटूया मम्मीला माझ्या. आता मी मम्मीकडे आले कपडे धुवायला, तिच्या मशीनला लावायला, कारण की आमच्याकडे पाणी कपात आहे. आता कपाच्या बाहेर टपात कधी येईल ते काय माहिती नाही मला. जेव्हा येईल तेव्हा येईल. पाऊस पण टाईम प्लीज घेऊन गेलाय, कधीचा गेलाय. तर आता त्याची टाईम प्लीज कधी सुटते देवालाच माहिती. काय आमच्यावर बहुतेक गोरेगाववाल्यानं पाऊस रागावलाय. आज पोलिओ पण आहे. दोघी मॅडमला घेऊन जायचं आहे, पोलिओ द्यायचं. इथे जवळच आहे, जिथे आता उद्या यायचं आहे आम्हाला परत तिथेच आहे. म्हणजे गणपती मंदिरची येते, आमच्या लाल मंदिरची येते आहे. दोघींना पण पाजावं लागलं ना. जेव्हा मी लहानपणी पोलिओ म्हणजे अशी बूथवर बसायचे ना, तेव्हा एक एक तरी मी सुद्धा प्यायचे. कसलं भारी वाटायचं, मस्त वाटतं पोलिओ. विचारते आज पण देतील काय. आता मी कामावरून आले, तिला आता घेऊन जाते पोलिओ पाजायला. एकेकीचं काम तमाम करते, कारण दुसरी झोपली आहे, ती आता उठेल तेव्हा. त्यापेक्षा हिला जाऊन पटकन पाजून येते. जेव्हा ती उठेल तिला घेऊन, कारण एकचाच दोघींना जमणार नाही ना. तिला प्यायला ती नखरे करणार, लहान येतात. हिला मी पटकन पाजून येते आणि नंतर मग आता घरी कपडे सुकवून वगैरे जरा आराम करते. गोलू, तू पिये का पोलिओ? पुढे कामाला आज पण माझं फिरत जाते एकटेच का? असंच कुठे बाहेर भटकायला आपला भटकन ती चालली मंदिरात. अगं मंदिरात नाही बाबू, पोलिओ प्या चालू ना. पोलिओ मग मी तुला एका हातमध्ये धरली आहे आणि मी एका हातात धरली ना तुला. पिलाएंगे तभी चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. आपण इथे बसूया. आता तो चुकेल पण अजून एक बाबा, अजून एक. अरे वा श्रीषा, गुड गेलाय श्रीषा. छान, भरपूर जणांनी फोटो काढले पोरांचे. श्रीषा संदेश स्टार द्यायला, स्टार ये इकडे इकडे लवकर स्टार घेऊन जा माझ्याकडनं. मोठा स्टार दिला. आम्ही त्याच ठिकाणी आहोत. उद्या आम्हाला ह्या वडाला बघा फेऱ्या घालायला यायचं आहे. पतींना रिचार्ज करायला यायचं आहे ना श्रीषा? वाटला गोड होता? मग कसा होता? कसा होता? कसा होता? चलो कुठं गेला तू? आरवीला पोलिओ पाजायला जाते. आरवी पोलिओ प्यायला येते. चला. आरू रडली? कशी रडली? आरू बोट दाखव, तुझं बोट दाखव, बोट दाखव. हे बघा, दाखव बोट. पोलिओ पिताना रडली. ठीक आहे, आमचे पोलिओ झाले है ना आरू? झाले आमची पोलिओ. ये मॅडम झोपेतून उठल्या तशी तिला घेऊन आली. चला, अंडा बिर्याणी घरी फिक्स झाली आहे. अंडा बिर्याणीसाठी थोडंसं दही लागणार, ते दही घेऊन जाते आणि आलं लसूण पेस्ट लागणार, ते पण घेऊन जाते. नंतर एकदा विसरली ना का विसरून जाईल मी. हे करू, हात हातला काढूया. हम्म. थोडा कडक आहे का?
चालेल तर काय होतंय. खाईल ना. बाबीकडे पण आज डाळ नाही, चिकन आहे. चिकन आणायला गेले. जाऊ बाई, आज काय रेसिपी बनवताय? बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला मला दे चल. इथेच तर आहे. दोघींना सुद्धा पोलिओ मी पाजून आले, एक एक करून घेऊन गेलेले. कारण आरवी तेव्हा झोपली होती म्हणून म्हटलं तर श्रीशा तुला पोलिओ पाजून आणते. त्याच्यानंतर मग आरवी उठली तशीच तिला घेऊन आली. नंतर मग ते नाटक करत राहील आणि पोलिओचं टायमिंग काय थोडाच होता म्हणून म्हटलं पटकन जाऊन करून घेऊन तिला पोलिओ पाजून आणते. दोघींनाही पोलिओ पाजून आणला. आरवी जराशी रडली पोलिओ देताना, पण नंतर ते व्यवस्थित झाली. श्रीशाला स्कूलमध्ये कसे स्टार मिळतात, जर काय कुठलं छान काम केलं असेल तर त्याला स्टार मिळतात. तसंच ते स्टार मागितला होता त्या काकींच्या पेनाने की मला स्टार द्या, स्टार द्या. तर त्यांनी स्टार दिला. दोघींनी पण छान व्यवस्थित पोलिओ पियाले. आता बघू पुढे काय जेवणाचं. आता अंड्या बिर्याणी करत होत्या, वहिनीने अंडा बिर्याणी केली, छान झाली. त्या अंडा बिर्याणीसुद्धा खाऊन मी आले कारण मुलं बोललेले ना की मम्मीच्या इथे आले कपडे धुवायला. आमच्या इथे पाणी नाही आहे, किती महिने झाले आमच्या इथे पाणी नाही आहे. कधी येईल काय माहिती. म्हणजे आमचे टाकी भरतच नाही आहे, 5 महिने झाले टाकी भरतच नाही आहे. कसे आम्ही पाणी वापरतो आमचं आम्हाला माहिती आहे. आता पाणी कधी येईल प्रॉपर माहिती नाही. पाऊस पण नाही, पावसामुळे पाणी नाही आहे. हल्ली यावर्षीच प्रॉब्लेम झाला, नाही तर जून जुलैमध्ये आम्हाला व्यवस्थित पाणी भरतं. उलट टाकी आमची वाहून जाते. तरी काय जाऊ देत, देवाने यावर्षी कदाचित आम्हाला शिक्षा दिली आहे कमी पाण्याची. काय हरकत नाही, बघू आता येईल तेव्हा येईल. पण माझ्या मम्मीचे ते काहीच प्रॉब्लेम नाही म्हणा. त्यांचे ते भरपूर पाणी आणि माणसे किती 3 आहेत, त्याच्यामुळे तेवढं पाणी यांना कोणा यूज होत नाही म्हणून मीच यूज करायला येते. छान यांचे ते बोरिंगचं पाणीसुद्धा ह्या लोकांना वॉशरूमला भरपूर आहे आणि असं टाकी तर यांची भरपूर वाहूनच जाते. बरं आहे, तसं काय बघू आता पुढे कसं काय. तो छोटासा ब्लॉग होता. तसे आता उद्या वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा जिथे बसले होते ना पोलिओवाले, तिथेच आम्हाला उद्या परत जायचं आहे वड पूजायला. कारण तिथेच ते लोकांचा दरवर्षीचा कॅम्प तिथेच असतो, पोलिओचा कॅम्प तिथेच असतो. पण ह्या वर्षी माझ्या ज्या मॅडम होत्या ना त्या नव्हत्या वाटतं. त्या दुसऱ्या कुठल्या केंद्रात असेल तर त्यांचा तो स्पॉटच आहे, त्या तिथेच येतात. म्हणून यावर्षी दुसऱ्या होत्या. जाऊ देत, पोलिओ पियाले ना बस झालं. आम्हाला तेच पाहिजे होतं, जे मेन असतं मुलांसाठी ते पियाले बस झाले. बघूया आता कसा वाटला ब्लॉग सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या.